अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात रविवारी झालेल्या अपघातामधील शालेय बसची फिटनेस मुदत 2 महिन्यांपूर्वीच संपली असल्याचं उघड झालं असून चाळीसगावमधील एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवक असल्यानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। अपघातानंतर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि आसपासच्या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकुवाकडे जाणाऱ्या शालेय बस दरीत कोसळून रविवारी 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। या अपघातात 50हून अधिक विद्यार्थी जखमी झाले। चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारी येथील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना या बसमधून नेण्यात येत होते। बस क्रमांक MH151459 या वाहनाची फिटनेस सप्टेंबर 2025 मध्ये संपल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। मात्र हकनाक 2 चिमुकल्यांच्या जीवाचा अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबर न्यूज, नंदुरबार।